नमस्ते. जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. तर मैत्रिणींनो आणि भावांनो, आपण श्रीमद भगवद्गीतेचा दुसरा अध्याय सुरू केलेला आहे आणि दुसऱ्या अध्यायामधला आपला 27 श्लोक झाले आणि आज 28वा श्लोक आपण घेणार आहोत. 28 आणि 29. तर आपण दुसऱ्या अध्यायाकडं वळूया. पुस्तक सगळ्यांनी श्रीमद भगवद्गीता हे पुस्तक समोर ठेवा, कान व्हिडिओकडे ठेवा, बोट वळीवर ठेवा आणि आपण वाचायला सुरुवात करू, शिकायला सुरुवात करू. आपण 28वा श्लोक घेऊ. अव्यक्ता दिनी भूतानि, अव्यक्ता दिनी भूतानि, व्यक्त मध्यानि भारत, व्यक्त मध्यानि भारत, अव्यक्ता दिनी भूतानि, व्यक्त मध्यानि भारत, अव्यक्ता दिनी भूतानि, व्यक्त मध्यानि भारत, अव्यक्ता दिनी भूतानि, व्यक्त मध्यानि भारत, अव्यक्त निधना नेव, अव्यक्त निधना नेव, अव्यक्त निधना नेव, तत्र का परिदेवना, तत्र का परिदेवना, अव्यक्ता निधना नेव, तत्र का परिदेवना, अव्यक्तादीनि भूतानि, व्यक्त मध्यानि भारत, अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना. खालचा श्लोक घेऊ आपण. आश्चर्य वत्पश्यति, आश्चर्य वत्पश्यति, आश्चर्य वत्पश्यति, आश्चर्य वत्पश्यति, आश्चर्य वत्पश्यति, कश्चिदेन, कश्चिदेन. खाली मग आश्चर्य वदवदती आहे ना, तर खालचा मग आपण वर घेऊया म्हणजे व्यवस्थित वाचता येतं. मग आश्चर्य वत्पश्यति कश्चिदेनम, आश्चर्य वत्पश्यति कश्चिदेनम, आश्चर्य वत्पश्यति कश्चिदेनम, आश्चर्य वदवदती. म वर घेतल्यामुळे त्याचा काना आपण खाली म्हणतोय म्हणजे तो आला. आश्चर्य वदवदती तथैव चान्यः, आश्चर्य वदवदती तथैव चान्यः, आश्चर्य वदवदती तथैव चान्यः, आश्चर्य वदवदती तथैव चान्यः, आश्चर्य वत्पश्यति कश्चिदेनम, आश्चर्य वदवदती तथैव चान्यः, आश्चर्य वत्पश्यति कश्चिदेन, आश्चर्य वदवदती तथैव चान्य असं सुद्धा म्हटलं तरी चालेल. खालची वर आश्चर्य वच्चैन, फोडून म्हणू आपण. आश्चर्य वच्चैन मन्यः शृणोति, आश्चर्य वच्चैन मन्यः शृणोति, आश्चर्य वच्चैन मन्यः शृणोति, आश्चर्य वच्चैन मन्यः शृणोति, श्रुत्वापेनं, श्रुत्वापेनं वेद न चैव कश्चित्, श्रुत्वापेनं वेद न चैव कश्चित्, आश्चर्य वत्पश्यति कश्चिदेन, आश्चर्य वदवदति तथैव चान्यः, आश्चर्य वच्चैन मन्यः शृणोति, श्रुत्वापेनं वेद न चैव कश्चित्. आता आपण मागचे 2 आणि आजचे 2 हे पुन्हा 4 आपण सोबत घेऊया. मागचे 26 आणि 27. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वितीयो अध्यायः. जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्मामृतस्य च, तस्माद् परिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत, अव्यक्त
निधनान्येव तत्र का परिदेवना। आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेन माश्चर्यवद् तथैव चान्यः। आश्चर्यवच्चैन मन्यः शृणोति श्रुत्वापेनं वेद न चैव कश्चित्। श्रुत्वापेनं वेद न चैव कश्चित्। आपण आज दुसऱ्या अध्यायाचे 29 श्लोक पूर्ण केले. आपण दुसऱ्या अध्यायाचा मागच्या वेळेस पण अर्थ बघितला होता. आज पण थोडासा बघू. आपण मागचे जे श्लोक घेतले ना, जातस्य हि ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद परिहार्यर्थे न त्वं शोचितुमर्हसि. तर हे भगवान श्रीकृष्ण त्याला अर्जुनाला सांगत असतात की जन्म आणि मरण हे दोन्ही पण सारखं होणारं आहे. आणि हे जोपर्यंत ह्या संसाराचं रहाटगाडगं चालू आहे तोपर्यंत हे जन्म आणि मृत्यू हे होतच राहणार आहे. आणि त्याच्याबद्दल तू खेद करू नको. जन्म झाला तरी आनंद नाही आणि मृत्यू झाला तरी शोक नाही. कारण मृत्यू होतो तो शरीराचा होतो, जन्म होतो तो शरीराचा होतो, परंतु आत्मा हा अमर आहे. आणि त्या आत्म्याचं जे विश्लेषण आहे ते भगवान श्रीकृष्णाने त्याला करून सांगितलं की आत्मा हा कसा आहे. तर आत्मा हा अमर आहे, शरीर नाशिवंत आहे, देह नाशिवंत आहे. तू जर ह्या देहालाच तू स्वतः समजत असला, तुझा स्वतःचा देह म्हणजेच तू आहे हे जर समजत असला तरी पण त्याला मरण आहेच आणि जन्म पण आहेच. जो मेला तो पुन्हा जन्माला येतो आणि जो जन्मला तो मरतोच. हे सगळं अटळ सत्य आहे आणि हे सत्य स्वीकारायला तू तयार हो. आणि हे मेले तरी हे पुन्हा जन्माला येणार आहे असं भगवान श्रीकृष्णाला त्याला सांगायचं असतं. ते हे मेले तरी हे पुन्हा जन्माला येणार आहे आणि तू आणि मी हे पण आपण पण मागच्या जन्मातही होतो, पुढच्या जन्मातही राहणार आहे, ह्या जन्मातही सोबतच आहोत. म्हणजे आपले अनेक जन्म झालेत पण ते तुला माहिती नाही आहेत, मला माहिती आहे. कारण भगवान आहे ते, भगवंताला माहिती असतात, आपल्याला माहीत नाही. पण भगवान श्रीकृष्णाला हे माहिती होतं. म्हणून भगवान श्रीकृष्ण ठासून अर्जुनाला सांगू शकत होते की आपले अनेक जन्म झाले, तुझेसुद्धा झाले आणि माझेसुद्धा झाले आणि प्रत्येक जन्मामध्ये आपण होतो आणि हे पण आपल्यासोबत होतेच. तर त्याच्यासाठी तू खंत करू नको, खेद करू नको आणि यांना मारायला तयार हो. कारण हे यांच्या कर्माने मेलेले, तू मारशील तेव्हाच ते मरतील असा हा विषय नाही. तर हे यांच्या कुकर्मामुळं पहिलेच मेलेले आहेत, मेल्यातच जमा झालेले आहेत. त्याच्यामुळं तू त्याच्याबद्दल शोकही करू नको आणि खेदही करू नको आणि तू यांना मारायला तयार हो असं भगवान श्रीकृष्ण दुसऱ्या अध्यायात त्याला सांगत असतात. आणि त्याला युद्धाला प्रवृत्त करण्यासाठी हा भगवान श्रीकृष्णांचा प्रयत्न असतो. आणि म्हणून ती त्याला गीता सांगत असतात. आणि त्याला सांगितली म्हणून, अर्जुनाला सांगितली म्हणून ती गीता आपल्यापर्यंत आली आणि आपल्यालाही तिच्यातलं मर्म कळायला लागलं की जे आयुष्यामध्ये आपल्यासुद्धा आयुष्यामध्ये किती प्रश्न येतात आणि आपण त्या प्रश्नाला कसे सामोरे जातो हे त्या गीतेपासून आपल्याला शिकायचं आहे. म्हणून आपण ती गीता शिकत आहोत. धन्यवाद. भगवान श्रीकृष्ण.